सुरुवातीलाच एक मोठी बातमी पाहूयात। आदिवासी शेतकरी मजुरांच्या प्रलंबित मागण्यांसाठी हजारोंच्या संख्येने आदिवासी बांधव हे एकवटलेले आहेत। तर हे लाल वादळ इगतपुरीवरून आता मुंबईच्या दिशेने मार्गस्थ झालेलं आहे। हजारोंच्या संख्येने आदिवासी बांधव हे या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। किसान सभेच्या शिष्टमंडळाची आज सरकारसोबत संध्याकाळच्या सुमारास चर्चाही होणार आहे। तर हे लाल वादळ आता इगतपुरीवरून मुंबईच्या दिशेने मार्गस्थ होतोय। हजारोंच्या संख्येने आदिवासी बांधव या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत आणि हे लाल वादळ अगदी काहीच दिवसांमध्ये मुंबईमध्ये धडकणार आहे। आज ठाण्यामध्ये लाल वादळ प्रवेश करेल आणि ही दृश्य आपण पाहतोय। हजारोंच्या संख्येने आदिवासी बांधव हे पुढे आगेकूच करतायत आणि याच संदर्भामध्ये आपण अपडेट जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांच्याकडून। मुकुल, सध्या हे आंदोलनकर्ते कुठवर पोहोचलेले आहेत, कशा पद्धतीने पुढच्या आंदोलनाची दिशा असणार आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, आज सरकारचं शिष्टमंडळ देखील भेटणार आहे। हो, पुढे आलं हा घाटन देवीच्या आपण बघतोय आज जो मुक्काम होता इगतपुरीच्या घाटनदेवी परिसरामध्ये मुक्काम होता आणि तिथून आता मोर्चाला सुरुवात झालेली आहे। एक एक करत नाशिक जिल्ह्यातल्या ज्या ज्या तालुक्यांमधून मोर्चेकरी हे मोर्चामध्ये सहभागी झालेले होते ते सर्व आता रस्त्यावर यायला सुरुवात झालेली आहे आणि या मोर्चाचे प्रमुख नेते JP गावित आपल्या सोबत आहेत। आज सरकार सोबत चर्चेसाठी यांच्याच नेतृत्वाखाली शिष्टमंडळ देखील जाणार आहे। मोर्चा पुन्हा एकदा सुरू झालेला आहे। कसारा घाटातून आपण पुढे मार्गस्थ होत आहोत आणि दुसरीकडे सरकारसोबत चर्चा देखील करणार आहोत। हो, नाही, आज मोर्चाचा हा चौथा दिवस आहे आणि आम्ही आंदोलनाला हा जवळजवळ 10वा दिवस आहे। आम्ही तालुका पातळीवरून आंदोलन सुरू केलं। आम्हाला वाटलं होतं सरकार लक्ष देईल, आमच्या मागण्याचा विचार होईल, परंतु तसं काही झालं नाही आणि नंतर आम्ही 24 तारखेला नाशिकपासून इकडे मुंबईकडे निघायला सुरुवात केली आणि नंतर सरकारी यंत्रणा थोडीशी हलली आणि काल 26 जानेवारी असल्यामुळं महाजन साहेब इथं आले होते आणि महाजन साहेबांनी सांगितलं की तुम्ही मंत्रालयात या, आपण चर्चा करू आणि काहीतरी मार्ग काढू। आमच्या सगळ्या आपल्या आंदोलनामध्ये महाजन साहेबांची मध्यस्थी होते। फडणवीस साहेब त्या मोर्चाच्या सर्व शिष्टमंडळामध्ये चर्चेला फडणवीस साहेब होते, आमचे एकनाथ शिंदे साहेब होते, परंतु यांनी दिलेली आश्वासनं परिपूर्णपणे खाली पाळली गेली नाही आणि पुन्हा पुन्हा तेच प्रश्न निर्माण होतात आणि म्हणून आजचा जो मोर्चा आहे, आजचा जो हा लॉंग मार्च आहे, ह्याच्यामध्ये नाशिक जिल्हाच फक्त आज सहभागी आहे। आमचे नेतेगण आहेत पक्षाचे, परंतु सर्व लोक जे नाशिक जिल्ह्याचे आहेत ह्या लोकांचा खरं म्हणजे अंत पाहायची वेळ आलेली आहे आणि ह्या लोकांनी आतापर्यंत जे फॉरेस्टवाल्यांचा त्रास भोगलेला आहे, वैताग रोजचा आहे आणि त्याच्यातून एकदा सुटकारा व्हावा। जो कायदा झाला आहे त्याची चोखपणे अंमलबजावणी व्हावी। वन जमिनीचा पट्टा जो मिळालेला आहे तो वाढवून मिळावा, सातबारा दुरुस्त व्हावा, त्याचबरोबर प्रत्येकाला स्वतःचा सातबारा अलग करून द्यावा। ह्या वन जमिनीच्या बद्दलच्या मागण्या आहेत। या असंख्याच्या मागण्यांसाठी हा लॉंग मार्च आता मुंबईच्या दिशेने कूच करतोय। आज संध्याकाळी जी चर्चा केली जाणार आहे या चर्चेमध्ये काही तोडगा निघतो का हे पाहणं महत्त्वाचं असेल। झाला पाहिजे अशा प्रकारच्या ह्या मागण्या आहेत। परत पेशा भरतीच्या बाबतीमध्ये सरकारने जे अडवून धरलेले आहे, खरं तर कायदा पेशा भरतीचा झाला आणि केंद्र सरकारच्याकडं आपल्या सुप्रीम कोर्टाकडं कोणीतरी याचिका दाखल केली, परंतु सुप्रीम कोर्टाने 50% भरायला परवानगी दिली, तर ती सुद्धा सरकार भरत नाही आणि म्हणूनच हा मोर्चा आपण बघतोय की अशा विविध मागण्यांसाठी हा मोर्चा मार्गस्थ झालेला आहे। खरं तर मागण्या ह्या आधीच्याच होत्या, या आधी देखील त्या पूर्ण करण्याबाबत आश्वासन दिलेलं होतं, मात्र अंमलबजावणी होत नाही आणि म्हणून कॉम्रेड JP गावित यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा मार्गस्थ झालेला आहे। नक्कीच, अगदी धन्यवाद मुकुल या सविस्तर माहितीसाठी। आणि यानंतर पुढची महत्त्वाची बातमी पाहूयात। बँक कर्मचाऱ्यांचा आज